नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं न्यूमेरिकल्स या PYQ सिरीजमध्ये। पहा, एक खूप क्वालिटी न्यूमेरिकल तुम्हाला सोल्युशन्स या टॉपिकवरचा इथं दिलेला आहे। विच फ्रॉम द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज करेक्ट फॉर ॲक्वेस सोल्युशन ऑफ 6 grams per liter ऑफ युरिया अँड 17.12 grams per liter ऑफ सुक्रोज। सो कंपॅरिझन दिलेले तुम्हाला युरिया आणि सुक्रोजचं, आणि खाली 4 स्टेटमेंट दिले, त्याच्याबद्दल तुम्हाला काय करायचं आहे, आन्सर करायचं आहे। दोघांचे मोलार मास तुम्हाला युरिया आणि सुक्रोजचे दिलेले आहेत। आता पहा, पहिला ऑप्शन आहे ऑस्मोटिक प्रेशर एक्झिबिटेड बाय युरिया सोल्युशन इज लोअर दॅन द टॉप सुक्रोज सोल्युशन। दुसरा आहे युरिया सोल्युशन इज हायपरटोनिक टू सुक्रोज सोल्युशन। तिसरा आहे दिस सोल्युशन्स आर आयसोटोनिक। आणि चौथा आहे ऑन डबलिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सुक्रोज सोल्युशन इट बिकम्स हायपरटोनिक टू युरिया सोल्युशन। सो सगळ्यात पहिलं मला महत्त्वाचं तुम्हाला हे सांगायचं आहे की हायपरटोनिक, आयसोटोनिक, हायपोटोनिक ह्या सगळ्या गोष्टी ऑस्मोटिक प्रेशरशी रिलेटेड आहेत मित्रांनो, पायशी रिलेटेड आहेत। आणि पाय हा डायरेक्टली कॉन्सन्ट्रेशनशी रिलेटेड असतो। मग कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, तर आपल्याला मोलॅरिटी माहिती पाहिजे या दोन्ही सोल्युशनची। मग आपण बाय थोडंसं लॉजिक लावून चेक करू शकतो। दोघांच्या मोलॅरिटीचे जे फ्रॅक्शन्स आहेत ते मांडूया आपण। पहा, 6 ग्रॅम युरिया आहे, मोलार मास 60 आहे। सो हा फ्रॅक्शन काय झाला मग, हाऊ टू कॅल्क्युलेट मोलॅरिटी ऑफ युरिया। मोलॅरिटी ऑफ युरियासाठी तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता 6/60, कारण मोलार मास खाली येणार, आणि पर लिटर आहे म्हणजे 1ला मल्टिप्लाय करायची गरज नाही। दुसरा जे आहे मोलॅरिटी ऑफ सुक्रोज, ते जर फ्रॅक्शन बघितलं तुम्ही तर तो येईल 17.12 डिवाइड बाय 342। सो कोणता फ्रॅक्शन मोठा वाटते त्याची मोलॅरिटी जास्त येईल। तुम्ही साहजिकच बघू शकताय 6/16 हा फ्रॅक्शन मोठा आहे, म्हणजेच युरियाचं कॉन्सन्ट्रेशन, युरियाची मोलॅरिटी जास्त आहे। म्हणून मग आपला ऑप्शन कुठला येईल पहा, युरियाचं कॉन्सन्ट्रेशन, युरियाची मोलॅरिटी ह्या फ्रॅक्शनपेक्षा हा फ्रॅक्शन मोठा आहे, म्हणजे युरिया हा हायपरटोनिक असेल सुक्रोजला। म्हणून मग युरिया सोल्युशन इज हायपरटोनिक टू सुक्रोज सोल्युशन हे खूप सोपं उत्तर तुम्हाला मिळू शकतं। पण त्यासाठी मित्रांनो प्रॅक्टिस पाहिजे, आणि प्रॅक्टिससाठी तुम्ही असे व्हिडिओज डेली पाहिले पाहिजे जे की आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण डेली अपलोड करत आहोत। सो या सिरीजला तुम्हाला कंटिन्यू ठेवायचं असेल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, कारण आम्ही डेली असे न्यूमेरिकल्स या चॅनलवरती अपलोड करतो आहे खास तुमच्यासाठी। येणाऱ्या MST CET 2026मध्ये तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये 100% घेऊन देण्याची जबाबदारी आमची असेल। थँक्यू।